घे खीर घे. वा. तर मी काय सांगत होते, त्या दिवशी निर्मला आत्या इतक्या अचानक घरी आल्या, हो की नाही हो? हो ना, तुला सांगतो मोना, निर्मला आत्या अगदी रोखठोक आहेत आणि कामाच्या बाबतीत पक्क्या. आजी, खीर मस्त झाली. निर्मला आत्या बरं का मोना, मानसीला काय म्हणाले माहित आहे? तुझ्यासारखी सिन्सिअर आणि हुशार मुलगी मला माझ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून असलेली आवडेल. म्हणून इतकं चांगलं इम्प्रेशन पाडले आत्यांवर. ती आहेच तशी. अभ्यास सुद्धा किती मन लावून करते. काय ग मुना, तुला काय वाटतं? मनू डॉक्टर झाल्यावर खरंच त्या हॉस्पिटलमध्ये घेतील का ग? मी काय सांगू, कदाचित घेतील सुद्धा. तसं झालं तर मनूच्या करिअरची चिंताच संपली. ए मालती, मला वाटतं आपण दळवींना घरी बोलवूया का, मानसीच्या रिझल्टच्या निमित्ताने? खरंच बोलवूया, कारण मनू सुद्धा नुसते पेढेच देऊन आली त्यांच्याकडे. खरं तर जावई बापूंची इतकी मदत झाली आहे तिला या परीक्षेत. त्यांच्या काय त्या नोट्स वापरल्या, तिने पुस्तकं वापरली असं म्हणत होती खरी. हो ना, मस्त मंडळी मिळाली तर आपल्याला. अगं नशीब आहे तुझं. आजोबाईच ओके, तोच तोच विषय किती वेळ बोलणार आहात तुम्ही? कंटाळा आलाय मला आता. काय ग, असं काय बोलतेस तू त्यांना? मग काय आजी, नवरात्रीसाठी आले ना मी इकडे. आल्यापासून विक्रांत, मानसी, निर्मला आत्या. कंटाळा आलाय मला आता, आणि मला पुन्हा पुन्हा तेच ऐकायचं नाही. प्लीज. मनू, तसंही मला आत्यांची भीतीच वाटते. हो, पण आत्याला तुझ्याबद्दल खूप कौतुक आहे. पण तरी पण तिचं काम वेळेत दे बरं का. आलोच आपण. कधी आलीस ताई? मी लवकर आले. म्हटलं तुम्हाला यायला उशीर होणार आहे. निदान आपण तरी लवकर जाऊया. निघायचं की वेळ आहे तुला अजून? अहो, असं काय लगेच निघताय तुम्ही दोघं? मी नाही जाणार. ठीक आहे, मी निघतो. हो, आत तरी या. आजोबा वाट बघत असतील. ताई, तू तरी सांग त्यांना. त्यांना जाऊ दे मानसी, त्यांना खूप कामं असतील ना. बरोबर आहे तुझं. आजी आजोबांना नमस्कार सांग. बाय बाय. मनू, अगं मनू, अगं बाई, ही चिडली आहे का काय? अगं विक्रांत आले होते ना तिला न्यायला. ते गेले आजोबा. बाहेरच्या बाहेर? हो, त्यांना काम होतं. असं कसं ग मनू, तू तरी त्यांना आत या म्हणायचंस ना. अगं आजी, तेच नको म्हणाले. आणि हिला काय झालंय? ती का चिडली आहे? त्यांचं काही भांडण बिंडण झालं का? नाही नाही आजी, मी बघते. ताई, या. मानसी देवी, या.
काय चाललंय तुझं? जिकडे बघावं तिकडे तुझंच कौतुक चाललंय. इकडे सुद्धा, माझ्या घरी सुद्धा. नेमकं काय तुझ्या मनात? तू काय बोलतीयस? मला काहीच कळत नाही. यात न कळण्यासारखं काय आहे? घरात घट बसणार आहेत म्हणून मी इकडे आली आणि तू उशिरा आलीस. तुझ्यामुळे माझा नवरा सुद्धा उशिरा आला. मानसी, मी आजीला सांगून गेले होते की मला यायला उशीर होणार आहे. आणि बाय द वे, विक्रांत उशिरा आले म्हणून तुला त्यांचा इतका राग आला, मग त्यांना तुझा किती राग यायला पाहिजे? व्हॉट डू यू मीन? आजींनी जेव्हा तुला विचारलं तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल, तू सरळ खोटं बोलून मोकळी झाली. आणि खोटं ते किती खोटं ताई, हे की तू विक्रांतला लग्नाच्या आधीपासून भेटत होती आणि हे मूल तुझं आणि विक्रांतचं आहे. मानसी, ही गोष्ट दळवी घरातल्या 4 भिंतींमध्येच ठेवायची अशी सक्त ताकीद दिली होती आजींनी. त्याने काय फरक पडणार आहे? त्याने हे खोटं बदलणार आहे का? ते सगळ्यांना फेस करावंच लागणार आहे. पण आज त्याचा सर्वात जास्त त्रास होतोय तो विक्रांतला, तुझ्यामुळे. डू यू अंडरस्टँड? मानसी, तू या सगळ्यामध्ये का पडतीयस? या सगळ्याशी तुझा काय संबंध आहे? इट्स अ मॅटर. ओके, सो लीव अस अलोन. रिअली? आता गरज नाही ते लीव अस अलोन. आणि जेव्हा तुला गरज होती सिच्युएशन हँडल करण्यासाठी, मला कोणाचीही गरज नव्हती. मानसी, आय डोंट केअर अबाउट एनीबडी, अबाउट एनीथिंग. एक्झॅक्टली, यू डोंट केअर. दॅट इज युअर प्रॉब्लेम. तुला वाटलं आणि तू काहीतरी खोटं बोलून मोकळी झालीस, पण त्याचे परिणाम विक्रांतला भोगावे लागणार आहे त्याचा जराही विचार केला नाहीस तू. हाऊ इररिस्पॉन्सिबल ताई, किती तो बेजबाबदारपणा. तुला हे सगळं कोणी सांगितलंय? त्याने काय फरक पडणार आहे? दळवी घरातल्या कुठल्या व्यक्तीने तुला हे सांगितलंय हे मला कळायलाच हवं. तू त्यांची वकिली का करतेयस? वकिली? तुला आठवतंय ताई, तुम्हाला मागे एकदा विचारलं होतं मी तुला तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल जाब विचारला तो कोण म्हणून? एक डॉक्टर म्हणून, तुझी बहीण म्हणून, दळवींची वकील म्हणून, की विक्रांतची आज सांगते. आज मी तुझ्याशी हे जे काही बोलते ना ते विक्रांतची वकील म्हणूनच. विक्रांतला त्यांची बाजूच मांडता नाही आली, कारण त्यांनी तसं केलं असतं ना ताई तर तुझं खोटं उघड पडलं असतं. निदान तुला प्रोटेक्ट करणाऱ्या माणसांची तरी नीट वाग ताई. किती किती गृहीत धरतेस ग तू आम्हा सगळ्यांना. आणि तुझ्या सगळ्या खोट्याचा भाग आम्ही होऊ असं वाटलंच कसं तुला? हा, तूही अशी वागू नाही ते दळवी तुझ्याशी अजूनही प्रेमानेच वागतात, तुला सांभाळून घेतात. सांभाळून? गीता काकींनी हे सगळं कांड केलंय मानसी, आणि हे सगळं त्यांनी मला सांभाळून घेण्यासाठी केलंय असं वाटतंय तुला? त्यांनी ते सत्य समोर आणलं, पण निर्मला आत्या आणि विक्रांतनी ते लपवलं तुझ्यासाठी, सगळ्यांचा राग अंगावर घेऊन. पण नेहमी मी कशी चुकीची आहे आणि दळवी घरातले सगळे कसे बरोबर आहे हे ऐकून दाखवायचं नाही मला मानसी. ठीक आहे, पण एक गोष्ट प्लीज लक्षात ठेव ताई, दळवींचे गोडवे खरं तर तू गायला हवीस.
कारण ते तुझ्याशी तसं वागतात. विक्रांतची खरं तर तू काळजी करायला हवीस, कारण ते तितकी काळजी करतात तुझी. पण यातलं काहीच न करता तू फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतेस. हे चुकतंय ताई. मानसी, या सगळ्याबद्दल तुला कोणी सांगितलंय? विक्रांतने. हा बोल मानसी. मी ऍक्च्युली काय झालंय? एनी प्रॉब्लेम? हो, मी काल ताईशी भांडले. काल तुम्ही गेल्यानंतर ती माझ्यावर चिडचिड करायला लागली. माझं वागणं आवडत नाही असं म्हणाली. मग मलाही वाटलं तिला आता 4 गोष्टी स्पष्टपणे सांगणे गरजेचं आहे. ती चिडते, आक्रस्ताळेपणा करते, म्हणून आपण तिला कधीच विरोध करायचा नाही. तिची चूक तिला कधीच दाखवून द्यायची नाही. आता हे नाही चालणार. मग काय बोललीस तू तिला? मागे एकदा तिने मला विचारलं होतं की तू मला जे काही बोलते ते एक डॉक्टर म्हणून बोलतेस, की माझी बहीण म्हणून बोलतेस, की विक्रांतची वकील म्हणून बोलतेस. काल सांगितलं मी तिला स्पष्टपणे की मी विक्रांतची वकील म्हणूनच बोलतेय. आणि तिने ज्या प्रकारे एक खोटी गोष्ट रचून तुम्हाला त्यात अडकवलं हे अत्यंत चुकीचं आहे हे सांगितलं मी तिला. तू माझी बाजू कशाला घेतलीस? योग्य ती बाजू घ्यायची नाही का विक्रांत? आजपर्यंत ना आमच्या घरी ती बोलत गेली आणि आम्ही ऐकत गेलो. पण आता असं नाही चालणार. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे आणि हे तिला आता कळलंच पाहिजे. तिने ना स्वतःला वाचवायला एक खोटी गोष्ट रचली आहे. त्याची शिक्षा मात्र तुम्ही भोगायची. हा कुठला न्याय आहे? आणि आपण काहीतरी चूक केली आहे तर निदान स्वर तरी खाली असावा. पण नाही, ती उलट आपल्यालाच ओरडते. आजपर्यंत ना मी तिला बहीण म्हणून खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला, नेहमी तिला पाठीशी घातलं. पण आता नाही विक्रांत. चुकीच्या गोष्टींसाठी मी तिला आता पाठीशी घालणार नाही. मला कल्पना आहे की याचे परिणाम होणार आहेत. मला, तुम्हाला, कदाचित अख्ख्या घराला ते भोगावे लागतील. पण मी ते भोगायला तयार आहे. कारण हीच ती वेळ होती तिला तिची चूक दाखवून द्यायची. मी तिला बोलले, तिला अपसेट केलं, हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं म्हणून फोन केला. थँक्यू. कुठे आहे ती आता? आत्ताच निघाली ती घरी यायला. ओके, ठेवते मी. येस, बाय. आजी, काय ग बाळा, काय हवंय का? नाही मला काही नकोय, पण तुम्हाला काय सांगायचंय मला? आणि ते सांगायला तुम्ही घाबरायला कधीपासून लागला? अगं नाही नाही, घाबरत नाहीये, पण तू घराबाहेर पडतेस ना, मग मुद्दाम तेव्हाच कशाला, म्हणून मी यांना नको म्हटलं. मी थांबते आजोबा, बोला. म्हणू, तू समजूतदार आहेस. म्हणूनच आत्ताही समजून घे. काय समजून घेऊ? असं बघ, माझ्या असं लक्षात आलंय की तू जावई बापू आणि निर्मला आत्यांच्या बरोबर असतेस ना, ते तिला आवडत नाही. मग काल रात्री तुम्ही वाद घालत होतात, आम्हाला झोप नाही लागली. तू समजून घे तिला, चिडकी आहे ती. म्हणून दरवेळेस आपण तिच्या चुका पदरात घ्यायच्या का आजोबा? तसं नाही ग, पण आता तिची अवस्था समजून घे. अगं प्रेग्नंट आहे ना ती, तिची मनस्थिती जपायला नको का आपल्याला? हो की नाही?
नाहीतर अगं तिच्या ह्या चिडचिडीचा बाळावर परिणाम होईल ना. बाळावर परिणाम होऊ नये याची काळजी घेऊच गा आपण, आणि घेतोय सुद्धा. पण याचा विचार तिने नको का करायला? कुणीतरी पडतं घ्यायला नको का? म्हणून नेहमी मीच पडतं घ्यायचं ना. तुम्ही न सांगता सुद्धा कित्येक वेळा मी तिच्यासाठी ऍडजस्ट करत आली आहे. काही वेळा आपण तोंड उघडलं नाही ना तर चूक करणाऱ्याला आपण बरोबरच करतोय असं वाटतं. तुम्हा दोघांना बोलले मी आज. सॉरी. रागवू नका, पण थोडस ऍडजस्ट आता तिलाही करू द्या. मी हॉस्पिटलला निघालो असताना तू वाद का उकरून काढतीयस? कधी बोलू मी विक्रांत? तुला वेळ कधी असतो माझ्याशी बोलायला? हे बघ, मला वाटतं आपण यावर एकदा नाही अनेकदा बोललो. आपल्यातलं नातं हे असंच असणार आहे. ओके फाईन, माझं जाऊ दे. मानसीला काय पडवून ठेवलंयस तू? हे काय आता नवीन? एक्झॅक्टली, हे काय आता नवीन? मानसीचं जे वागणं आहे ना ते माझ्यासाठी सुद्धा नवीनच आहे विक्रांत. मग हे तू मला का सांगतेस? तिच्याशी बोल. विक्रांत, मानसीच्या वागण्यात जो फरक पडलाय ना त्यासाठी तू जबाबदार आहेस. काय? येस, फारच कॉन्फिडन्स वाढलाय मानसीचा. आधी कधीही ती माझ्याशी भांडली नाही. तोंड बंद ठेवायची, ना उलट उत्तर ना उलट प्रश्न. पण काल माझ्या मनूने माझ्या बरोबर वाद घातला. आधी कधीच असं झालं नव्हतं. लग्नात सुद्धा जेव्हा मी तिला साडी चेंज करून यायला सांगितलं, दुसऱ्या क्षणी तिने साडी चेंज केली होती. जेव्हा मी तिला सांगायचे मला कंपनीत यायला घरी ये, तेव्हा ती हजर असायची. आणि जा म्हटलं की लगेच जायची पण. एक्झॅक्टली. मी मोठी बहीण आहे तिची. तिने ऐकायलाच हवं ना माझं. तसंच सांगितलंय तिला घरात. हे बघ विक्रांत, जेव्हापासनं ती तुझ्या बरोबर कॉन्फरन्सला जाऊन आली आहे ना तेव्हापासनं ती डोक्यावर बसायला लागली. आणि त्यांचं तर तोंडच थकत नाही मानसीची स्तुती करून माझ्या माहेरी. आणि माझे आजी आजोबा नेहमी तुमचीच आरती ओवाळतात. माझी कोणाला काही पडलेलीच नाहीये का? का दुसऱ्यांचं कौतुक सहन नाही होत? मानसीचं फार कौतुक होतंय विक्रांत. काय तर म्हणे आता ती आत्यांबरोबर काम करणार आहे, त्यांना मदत करणार आहे. नाही, मला मान्य आहे जेव्हा आपलं कौतुक होतं, जेव्हा आपण नोकरी करतो, पैसे कमवतो, तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल खूप अभिमान वाटतो. आय अग्री. पण मानसीमध्ये अभिमान नाहीये, उद्धटपणा आलाय. मी तिची मोठी बहीण आहे हे विसरून ती माझ्याशी ज्या पद्धतीने बोलली ना ते आमच्या घरातले संस्कार नाहीयेत विक्रांत. हो, म्हणजे उद्धटपणे न बोलण्याचे संस्कार तुझ्यावरही झालेत असं म्हणायचंय का तुला? सतत स्वतःचाच विचार करणं, मनाला येईल तसं वागणं, दुसऱ्याला ब्लेम करणं, आदळआपट करणं, आरडाओरडा करणं, खोटं बोलणं, हे सगळं बसतं तुमच्या रादर तुझ्या संस्कारांमध्ये. हे बघ, कुणाच्याही वागण्यावर बोट ठेवण्यापूर्वी ना जरा स्वतःला आरशात बघावं. म्हणजे कसं आहे, आपण कसे आहोत हे एकदा स्पष्ट झालं ना मग स्वतःबद्दल उगाच गैरसमज होत नाही. आणि मोनिका, दुसऱ्यावरच्या संस्कारांचा उद्धार करण्यापूर्वी तुझं वागणं तुझ्यावरच्या संस्कारांमध्ये बसणारं होतं का यावर विचार. ओके?